नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई सीपी पोलीस आणि पुणे सीपी पोलीस या दोघांचं जे ग्राउंडचं मेरिट आहे हे कितीपर्यंत जाऊ शकतं, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आता विद्यार्थ्यांचे बरेच मॅसेज येऊन गेले, तर त्या मॅसेजमध्ये आपल्याला असं दिसून येते की विद्यार्थी मॅसेज करतात की बा मला 28 मार्क आहे, मला 26 मार्क आहे, मला 25 मार्क आहे, मला 30 मार्क आहे, तर सर आमचं काम होईल की नाही, सर आम्ही लेखी परीक्षेला पात्र होऊ की नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच विषयाला अनुसरून आज आपण पुणे सीपी पोलीस आणि मुंबई सीपी पोलीस यांचं विश्लेषण करून दाखवणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तर म्हणेन तुम्हाला की ज्याही विद्यार्थ्यांनी मुंबई सीपीला किंवा पुणे सीपीला अर्ज केलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी 25+ मार्क घेतलेले आहे, विशेषतः मुंबईला म्हणेन मी, विशेषतः मुंबईला ज्याही विद्यार्थ्यांनी मुंबई सीपीला 25+ मार्क घेतलेले आहे आणि आणखीन याच्यामध्ये विशेषतः मी 3 कॅटेगरींचा उल्लेख करतो. त्या म्हटलं म्हणजे पहिली कॅटेगरी तुमची SC, त्याच्यानंतर ST आणि त्याच्यानंतर EWS. ह्या ज्या 3 कॅटेगरींचे उमेदवार आहे, या उमेदवारांनी जर 25+ मार्क घेतलेले असतील तर यांनी निश्चितच लेखीची तयारी करायला काहीच हरकत नाही. मग ह्या झाल्या तुमच्या 3 कॅटेगऱ्या. मग बाकीच्या कॅटेगऱ्यांचं काय, तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की बाकीच्या कॅटेगऱ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी, मग सगळ्याच कॅटेगरी आल्या त्याच्यामध्ये, कोणी 28 घेतले असतील, कोणी 32 घेतले असतील, कोणी 30 घेतले असतील, जास्तीत जास्त 34 मार्क घेतले असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लेखीची तयारी करायला काहीच हरकत नाही. मग हे झालं सर्व कॅटेगऱ्यांचं. मग ओपनचं काय, तर या ठिकाणी ओपनचं जे मेरिट आहे हे कोर्टपर्यंत लागू शकतं, किती मार्कांवर क्लोज होऊ शकतं. तर मुंबई सीपीचं जे ओपनचं मेरिट आहे हे जास्तीत जास्त 36 ते 38 याच्याच दरम्यान मेरिट हे लागण्याची शक्यता आहे. त्याचं कारण काय, बघा या ठिकाणी मी जागांचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे मागची जी भरती प्रक्रिया पार पडली, ती भरती प्रक्रिया आणि सध्याच्या कंडिशनला जे भरती प्रक्रिया चालू आहे, ही भरती प्रक्रिया, या दोन्हींचा आपण या ठिकाणी फरक स्पष्ट केलेला आहे. तो फरक कसा, तो फरक तुमचा जागांसंदर्भात असेल, तो फरक तुमचा त्या वर्षाला किती फॉर्म आले याचा असेल. तर या दृष्टिकोनातून आपण हा फरक या ठिकाणी समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2024-25 या सालामध्ये जे तुमची भरती झाली, तर त्या भरती प्रक्रियेमध्ये जवळजवळ 2,500पर्यंतच जागा होत्या, लगभग 2,500पर्यंतच जागा त्या ठिकाणी होत्या. आता त्या ठिकाणी जे तुमचे फॉर्म आहे, हे एकूण फॉर्म 3,52,000पर्यंत आलेले होते. आपण प्लस समजू, त्याच्यामध्ये 3,52,000 प्लस असे त्या ठिकाणी अर्ज आलेले होते. मेलचे जे अर्ज आले होते तुमचे, म्हणजे पुरुषांचे जे अर्ज आले होते, ते 2,80,000पर्यंत अर्ज आपल्याला पाहायला मिळतील. आणि फिमेलचे जे अर्ज आलेले होते त्या ठिकाणी, तर ते जवळजवळ 72,000 प्लस असे अर्ज आपल्याला पाहायला मिळतील. या सर्वांची जर आपण टोटल केली तर त्या ठिकाणी जवळजवळ 3.5 लाख अर्ज असे आपल्याला पाहायला मिळतील. मग आता हे 3.5 लाख अर्ज 2024-25च्या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर
चालू असलेली तुमची जी भरती प्रक्रिया म्हणजे 2025-26ची ही, तर आताच्या भरती प्रक्रियेमध्ये जर तुम्ही फॉर्म बघितले मेलचे, तर 2,20,000 फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतील आणि फिमेलचे म्हणजे महिलांचे फॉर्म तुमचे जवळजवळ 54,000 प्लस असे फॉर्म पाहायला मिळतील. मग यांची जर आपण टोटल या ठिकाणी घेतली तर ते टोटल होते 2,74,000. मग याच्यामध्ये बाकीचे जे विद्यार्थी आहे म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेतले, तर ते विद्यार्थी कुठे गेले? तर ते विद्यार्थी मित्रांनो पुणे सीपी या ठिकाणी तुम्हाला यावर्षी 1700 प्लस जागा पाहायला मिळतील. तर सीपी मुंबईचे विद्यार्थी तिकडे डायव्हर्ट झालेले तुम्हाला दिसतील. तर इथं मागच्या भरती प्रक्रियेचा आणि या भरती प्रक्रियेचा तुम्ही फरक या ठिकाणी काढला तर तो फरक जवळजवळ 80,000पर्यंत विद्यार्थी तुम्हाला इथले या घटकामधले मुंबई सीपी घटकामधले गायब झालेले दिसतील. मग त्या मानाने या वर्षी जर तुम्ही स्पर्धा बघितली या ठिकाणी, तर ही स्पर्धा खूपच कमी आहे. ही स्पर्धा कशी आहे? खूपच कमी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं हे तर कारण आहेच, कमी फॉर्म आले मागच्या भरती प्रक्रियेच्या तुलनेत, हे तर कारण आहेच. अजून दुसरं कारण कोणतं आहे? तुमचे सेन्सरचे प्रॉब्लेम आल्यामुळे खूप मुलांचे ग्राउंड या ठिकाणी कमी गेलेले आहे. अजून एक कारण कोणतं? सगळ्यात महत्त्वाचं, अरे जागा वाढल्या ना. जवळजवळ या ठिकाणी 1,000 जागांची आपल्याला वाढ झालेली दिसते आणि याच 2 ते 3 महत्त्वाच्या कारणांमुळे मुंबई सीपीचं जे तुमचं ग्राउंड आहे, ते ग्राउंड निश्चितच हे तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे. निश्चितच 36 ते 38 याच्या दरम्यान ओपनचं मेरिट हे लागण्याचे चान्सेस आहे आणि कॅटेगरीचं मी तुम्हाला सांगितलंच. हे झालं तुमचं मुंबई सीपीचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुणे सीपी या ठिकाणी जागा किती आहे हो? 1700 प्लस जागा या ठिकाणी यावर्षी दिलेल्या आहे आणि या ठिकाणी तुमचे जर तुम्ही एकूण फॉर्म बघितले तर 1,39,000पर्यंत सर्व टोटल फॉर्म या ठिकाणी आलेले आहे. म्हणजेच या तुलनेमध्ये, या जागांच्या तुलनेमध्ये हे जे एकूण फॉर्म आलेले आहे, हे फॉर्म पाहिजे तेवढे जास्त प्रमाणामध्ये नाही आहे. तरी पण पुणे सीपी या घटकाचं जे मेरिट आहे ते थोडं मुंबई सीपीपेक्षा जास्त लागण्याचे चान्सेस आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की प्रॉपर पुणे सिटीमध्ये तयारी करणारे जे विद्यार्थी आहे, तर पुणे सिटी आपल्याला माहीतच आहे विद्येचं माहेरघर आहे. खूप असे विद्यार्थी खेड्यापाड्यातून म्हणा किंवा तिथल्या प्रॉपर सिटीतून म्हणा, खूप चांगल्या प्रकारे तिथं अभ्यास करत असतात, खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेत असतात आणि तेच कारण या ठिकाणी आपण जर नमूद केलं तर निश्चितच हे मेरिट थोडं मुंबई सीपीपेक्षा हे थोडं वाढणार आहे. तर मग इथं किती मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अभ्यास करायचा आहे? तर मी सांगेन विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी कमीत कमी 28 प्लस, विशेषतः त्याच कॅटेगरी आपल्या SC, ST आणि EWS या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जर 28 प्लस या ठिकाणी मार्क घेतलेले असतील तर त्यांनी लेखीची तयारी करायला काहीच हरकत नाही. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.